अंगणवाडी संघटनेचा निर्णय डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी मानधन एकूण 45,000, मानधन रिचार्जमध्ये दुप्पट वाढ. भत्त्याबाबत राजेश सिंग बोलले. राज्य केंद्राला थेट आव्हान, ही 11 कामे सेविकांकडे. अंगणवाडी 16 मार्च. ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. सेविकांना मोबाईलवर खूप कामे असतात, त्यामुळे मोबाईलचे वार्षिक 2,000 रुपये पुरत नाहीत. त्यात वाढ करून देण्याची गरज आहे. राजेश सिंग, संघटक, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ. अंगणवाडी सेविकांचे मानधन वारंवार थकते. देशातील बालके आणि गरोदर मातांच्या आरोग्याचे मूलभूत काम सेविका करत आहे. त्यांना विविध योजनांची कामे असतात. या कामासाठी सरकारने जर त्यांना मोबाईलची सुविधा दिली आहे तर त्यांचा रिचार्ज वेळेवर देणे गरजेचे आहे. गेल्या 1.5 वर्ष झाले सेविकांना रिचार्जचे पैसे मिळालेले नाही. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची ऑनलाईन कामासाठी अंगणवाडी सेविका मोबाईल रिचार्जचे पैसे केंद्र आणि राज्य सरकार देते. जुलै 2024 पासून केंद्र आणि राज्य सरकारने मोबाईलचा वार्षिक रिचार्ज प्रत्येकी 2,000 रुपये थकलेले आहे. मोबाईल रिचार्ज पैसे थकल्याने अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन कामासाठी पदरमोड करून रिचार्ज करावा लागत आहे. भर म्हणून सेविकांना देण्यात येणाऱ्या केंद्र सरकारच्या मानधनही गेल्या 3 महिन्यापासून थकलेले आहे. घरखर्च कसा भागवायचा याची चिंता आहे. मानधन थकले आहे, परंतु सेविकांना विविध शासकीय योजनेच्या कामपूर्ती आणि पारदर्शकतेसाठी मोबाईल दिले आहेत. या मोबाईलमध्ये रिचार्जसाठी केंद्र आणि राज्य सरकार 60 ते 40% सहभागाने वार्षिक 2,000 रुपये देते. परंतु रिचार्ज ही रक्कम 2024 जुलै महिन्यापासून थकलेली आहे. सेविकांना मोबाईलवर पंतप्रधान मातृवंदना योजनेचे अर्ज, लाडकी बहीण योजना, लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराची छायाचित्रे, अंगणवाडीतील मुलांचा वजन, उंचीच्या नोंदी, चेहरा ओळख प्रणाली अशी विविध कामे असतात. या कामाचे अहवाल केंद्र आणि राज्य सरकारला सादर करावे लागतात. पण गेल्या 2.25 वर्षापासून रिचार्जचे पैसे न मिळाल्याने सेविकांना मोबाईल रिचार्जसाठी पदरमोड करावा लागत आहे. सेविकांना 15,000 आणि मदतनीसांना 8,000 रुपये प्रति महिना मानधन मिळते. त्यात केंद्र सरकारचा हिस्सा अंगणवाडी सेविकांना दरमहा 4,500 आणि मिनी अंगणवाडी सेविकांना 3,500 तर मदतनीसांना 2,250 रुपये असा असतो. मात्र केंद्र सरकारचे डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या मानधनाचा हिस्सा थकलेला आहे. आधीच तुटपुंजा मानधनात भरमसाठ कामाचा बोजा असल्याने सेविकांना वेळेवर मानधनही मिळत नसल्याने वाढत्या महागाईला घराचा गाडा कसा हाकायचा हा प्रश्न आहे.